कोणाकडून? जयेश म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. उर्फ बादा सचिन. बागा. तर पहिले षटक घेऊन आलाय प्रतीक सचिन. पहिली सलामीची जोडी पाहायला भेटतीये. तेजस आणि विल्यम्स. नो चेंडू पाहायला भेटतोय. या दोन धावसंख्येने ही धावसंख्या धावपळ करावं लागतं. 2 धावसंख्या. थोडंसं वाढवायचं. तर पुन्हा एकदा सचिन तयार. पुढचा चेंडू सचिन याच्या गोठ्यातला टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. हलक्या त्याने पुश करतो चेंडूला. वनडे मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पळकावं लागतात त्या म्हणजे 3च्या घरात. भव्य दिव्य अशी स्पर्धा, नाईट स्पर्धा आपण पाहतोय. बॉक्स क्रिकेट पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला सामना रंगतोय. गावदेवी एट नेरूळ आणि ओम साई गोवंडी यांच्यामध्ये लढत हमरी तुमरी रसिके चढावड पाहायला भेटते. पुन्हा एकदा सचिन तयार. पुढचा चेंडू. हो, सुरेख चेंडू, सुरेख फटका पाहायला भेटतोय. हलक्यातून पुश करतो चेंडूला, सन्मान देतो चेंडूला आणि 1 धावसंख्या रुंगत होते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 4च्या घरात. बरोबर. धावसंख्या 4. पहिलं षटक प्रतिपथावर. व्यक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सचिन. पुढे सरसावला होता, गफलत करतोय. सुंदर रिस्ट्रिक्शन पाहायला भेटतोय आणि इथं मात्र पहिल्या विकेटचं पतन. पहिली विकेट तंबूची आश्रयाला. सुरेख मारायची गोलंदाजी. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 4. 1 बाद 4. 4 लॉट्स ऑफ 1 विकेट्स. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. व्यक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन आलाय तो म्हणजे सचिन. सुरेख मारायची गोलंदाजी पाहायला भेटतीये. एक जबरदस्त लढत पाहायला भेटतीये. आजच्या दिवसातली शेवटची सेकंड लास्ट मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सचिन तयार. सुरेख चेंडू, सुरेख फटका होता. तिथं चांगलं शत्रक्षणाची साथ मात्र लाभते ती म्हणजे सचिन याला. पुन्हा एकदा सचिन तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. हलक्यातून पुश करतो चेंडूला, सन्मान देतो चेंडूला. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 5च्या घरात. अजून या षटकातले शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू, शेवटचा मारा म्हणता येईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि इथे मात्र चेंडू जाते डी मध्ये. संघाची धावसंख्या 6. सुरेख मारायची गोलंदाजी. पहिले षटक दिले होतं ते म्हणजे सचिन याच्या खांद्यावर आणि पूर्णपणे रोखून ठेवले ते ओमसाई गोवंडी या संघाला. संघाची धावसंख्या सन्माननीय आदरणीय संदीपजी तांडेल साहेब यांचं आगमन झालंय. मी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही स्वागत करतोय. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल धन्यवाद. पण एकदा गोलंदाज, नौखा गोलंदाज येतोय तो म्हणजे जेरी. मागच्या सामन्याचा मॅच द मॅचचा मार्कर ठरला होता तो म्हणजे जेरी. एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाज, आगळ्या वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज जेरी. ओ, सुपर डिलिव्हरी. पायावर आदलतो चेंडू, चेंडू जातो डी मध्ये. धावसंख्या 1ने सरसावते. पुढे ती म्हणजे 7च्या घरात. आगळ्या वेगळी शैलीचा गोलंदाज आहे. मागच्या मॅचचा मानकरी ठरला होता, मॅच द मॅचचा मानकरी ठरला होता जेरी. एक जबरदस्त सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटते याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जेरी तयार. पुढचा चेंडू जेरी याच्या खोड्यातला. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. ओ, सुरेख फटका होता. तितकं चांगलं शतरक्षण पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थिर स्थिमित. संघाची धावसंख्या 7. धावसंख्या 7. जेरी तयार.
गफलत करतोय अज्जू यष्टीरक्षक 1+1 अवंतर चेंडू होता. यष्टीनं कलेक्ट करता आला नाही या चेंडू. चेंडू जातो डी मध्ये. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावतात. त्या म्हणजे 9च्या घरात. धावसंख्या 9. मागच्या षटकाचं विश्लेषण केलं तर फक्त 6 धावसंख्या दिल्या होत्या सचिनने. एक सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली होती. त्याच्यानंतर जेरी आलाय. जेरीला मात्र 7 भेटत नाहीये. आणि त्रिपालाची दांडी गोल. चले जाओ. दुसऱ्या विकेटचं पतन. काय गोलंदाजी आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाजाचं. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मानकरी ठरला होता हा गोलंदाज जेरी. सुरेख माराची गोलंदाजी. आगळ्या वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. कारण हीच तर खासियत आहे बॉक्स क्रिकेटची. कारण या स्पर्धेमध्ये बाहेरचे संघ म्हणजे ओपन संघ मात्र आपल्याला पाहायला भेटतात. नक्कीच या गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र प्रेक्षकांना एक मनमुराद आनंद लुटण्यासाठी ओपनचे संघ आपण या स्पर्धेमध्ये दाखल केल्यात. चांगला खेळ आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. नक्कीच नक्कीच प्रत्येक खूपच सुंदर असं खेळ पाहायला भेटतोय प्रेक्षकांना. पुन्हा एकदा गोलंदाज जेरी तयार आणि काहीतरी पुश करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. नो चेंडू पाहायला भेटतोय जेरी याच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 9. दुसरं षटक प्रतिबद्ध असताना धावसंख्या 9च्या घरात पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज जेरी तयार. सॉरी माफ करा 10 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. उलटच प्रकारचा चेंडू होता. पुश करतो चेंडूला. चेंडू डी मध्ये जातोय. धावसंख्या 11. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 11. 5 चेंडूवर 5 धावसंख्या देतोय हा गोलंदाज. एक मिनिट दादा. माफ करा 4 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज जेरी तयार. 2 चेंडू शिल्लक आहे षटकातले. सुरेख चेंडू आणि इथे मात्र चेंडू पायावर आदळतोय की बॅटची कडा घेते पंचांनी. डॉट चेंडू. धन्यवाद. शेवटचा चेंडू शिल्लक. ओ काय स्पीड होता चेंडूला. 1+1 लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. अवांतर चेंडू पंच दर्शवतात आणि डी मध्ये चेंडू गेलाय. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 13च्या घरात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 13. सुरेख माराची गोलंदाजी या षटकामध्ये 8 धावसंख्या देतोय. 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 14च्या घरात. मागच्या षटकामध्ये 6 आणि या षटकामध्ये मात्र धावसंख्या आल्या त्या म्हणजे 8 धावसंख्या. नक्कीच एक दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये. अप्रतिम असं षटक हाताळलं गोलंदाज जेरी. आक्रमक गोलंदाज होता. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय राहुल म्हात्रे. या संघाचा सरसेनापती स्वतः राहुल म्हात्रे आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फेकेल आपल्या षटकातला. हा चेंडू येथे मात्र दांडी गोल केली जाते. फलंदाज होतोय बाद. काय जबरदस्त चेंडू फेकलाय. जसं टप्पा चेंडू पडल्यानंतर वलन घेतलं. डायरेक्ट यष्ट्यांचा वेध घेतला. येथे मात्र राहुल म्हात्रे याला पहिलं यश मिळतंय. पहिला गडी बाद करतोय आपल्या षटकामध्ये. नवीन बॅटर आलाय फलंदाज तन्मय. पुन्हा एकदा राहुल आगामी चेंडू आपल्या षटकातला फेकेल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. 15 रन्स पूर्णपणे रोखून ठेवलं ते म्हणजे फलंदाजांना. चांगली गोलंदाजी होतीये. आता मात्र लाईन खराब. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा या मिळतील 2 धावा.
कुठंतरी दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. अवांतर चेंडू फेकतोय. खराब चेंडूचा मारा केला जातोय. 1+1 अशा या 2 धावसंख्या मिळतील. पुन्हा एकदा राहुल. आता मात्र चांगला चेंडू फिरवलाय. चांगलं यष्टीरक्षण होत आहे. तत्पूर्वी मात्र एक धावसंख्या काही रोखू शकले नाहीये. संघाची धावसंख्या 18. पुन्हा एकदा आता मात्र चेंडूला टॅप केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी मात्र एक धावसंख्या सहजरीतीने पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 19 रन्स. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये तन्मय आलाय. हा चेंडू जबरदस्त चेंडू. यष्टीरक्षण खराब पाहायला मिळतंय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. 1 बॉल टू गो. जबरदस्त गोलंदाजी. आणि हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 24 धावसंख्या. आणि 25 धावांचं टार्गेट असेल ते गावदेवी 8 संघासमोर 25 धावांचं टार्गेट असेल. 25 धावा त्यांना चेस कराव्या लागतील. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना ओमसाई गोवंडी संघानं तब्बल 24 धावा काढल्यात आणि 25 धावांचं टार्गेट असेल गावदेवी 8 नेरूल संघासमोर. ओव्हर टू बिपिन म्हात्रे. धन्यवाद प्रतीक सर. सामना रंगतो तो म्हणजे गावदेवी 8 नेरूळ आणि ओमसाई गोवंडी यांच्यामध्ये लढत होते. ओमसाई संघा गोवंडी यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती आणि क्षेत्राचं आव्हान दिलं होतं ते म्हणजे गावदेवी 8 नेरूळ संघाला. तर 18 चेंडूमध्ये आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 24 म्हणजे 25 धावांचं आव्हान. पहिल्या षटकाचं विशेष केलं प्रतीक तर 6 धावसंख्या फक्त खर्च केल्या होत्या. तर सचिन याने एक जबरदस्त सरसेची गोलंदाजी पाहायला भेटली होती ती सचिन याची. त्याच्यानंतर जेरी एक जबरदस्त मारायचा गोलंदाज आगल्या वेगळ्या शेळीचा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटला प्रतीक. त्याच्यामध्ये फक्त 8 धावसंख्या दिल्या. त्याच्यानंतर जबाबदारी ज्याच्या खांद्यावर दिली तिसऱ्या षटकाची तो म्हणजे राहुल. त्या षटकामध्ये 10 धावसंख्या दिल्या. 18 चेंडू आणि 24 धावा इथे मात्र पाहायला भेटत आहेत. त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर जेरी आणि सचिन एक जबरदस्त सरस ठरला होता या बिपिन म्हात्रे गोलंदाजी करताना. थोडं थांबवतोय. नेरूल संघाला सुवर्ण संधी असेल. कुठलाही फलंदाज नेरूल संघाचा जर वैयक्तिक 20 धावसंख्या करतोय तर संदीप तांडेल यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपये. नेरूल संघाला सुवर्ण संधी असेल. नक्कीच नेहरू संघाला सुवर्ण संधी असेल. रोख रक्कम 3000. रोख रक्कम 3000 रुपये. नेरूल संघाला सुवर्ण संधी. संदीपजी तांडेल यांच्याकडनं जर 20 धावसंख्या कुठलाही फलंदाज काढतोय वैयक्तिक 20 धावा काढतोय तर 3000चं पारितोषिक इथं देण्यात येईल नेहरू संघाला. कॅश इथे जमा झालेले आहे. येस कडक नोटा आहेत ATMच्या. आणि इथे मात्र सुरेख फटका पाहायला भेटतोय. टॅप केला होता पण चेंडू मात्र क्षेत्ररक्षक हातात जातोय. वैयक्तिक 20 धावसंख्या जर आपण काढलात तर सन्माननीय आदरणीय संदीपजी तांडेल यांच्या माध्यमातून इतर पारितोषिक आलेलं आहे 3000 रुपये. अज्जू नवले आहे स्ट्राईक मध्ये. एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज आहे नवी मुंबई संघाचा. गावदेवी 8 नेरूल संघासाठी खेळतोय. दोन्ही संघ ताकदवर आहेत. चांगला सामना होईल. बिपिन. नक्कीच. ओ सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. टॅप करायचा होता पण चेंडू खालवर राहिला. बॅटच्या पट्यात चेंडू आला नाहीये. इथे मात्र दोन्ही चेंडू निर्धाव इथं पाहायला भेटत आहेत. 25 धावांचा पाठलाग करायचे प्रतीक. मात्र इथे मात्र रोखून ठेवलाय गोलंदाजाने. गोलंदाज आहे बाळा. पुन्हा एकदा बाळा तयार. पुढचा चेंडू अजू याच्यासाठी तयार. टाकतोय फेकतोय. फेकला गेला. भिरकावतोय चेंडूला. चेंडू जातोय डी मध्ये. वैयक्तिक खातं खोलतोय 1 ने आणि संघाचंही खातं खोलतोय 1 ने. संघाची धावसंख्या 1च्या घरात. 25 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडू 25 धावा 18 चेंडू. पहिलं षटक
प्रगतीपथावर असताना धावसंख्येचा विचार केला प्रतीक तर धावसंख्या फक्त 3 चेंडू नंतर फक्त 1 धाव कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न असेल. एक जबरदस्त माराची गोलंदाजी पाहायला भेटतीये ती म्हणजे बाळा याची. पुन्हा एकदा बाळा तयार, आजू तयार, शतराची सजावट सुंदर पाहायला भेटतीये. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा आणि चेंडू जातो डी मध्ये. संघाची धावसंख्या 2च्या घरात. पुन्हा एकदा बाळा तयार, पुढचा चेंडू बाळाच्या कोट्यात टाकण्यासाठी तयार. तोंड देईल आजू, आजू टू बाला, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. भिरकावण्याचा प्रयत्न होता पण स्वतःच्या फॉल्टरमध्ये चेंडू जातोय. सुरेख माराची गोलंदाजी, एक जबरदस्त मारा म्हणता येईल. या गोलंदाजाचा पूर्णपणे जखडून ठेवलंय ते म्हणजे गोलंदाज बाला याने. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 2. आणि आता मात्र आकडा वाढलाय, संदीप तांडेल यांचा आकडा वाढलाय. जर 20 धावा काढल्या तर 4,000 रुपये. धावसंख्या 6च्या घरात. अजू गेलतोय 6 वर आणि इथे मात्र नेरूळ संघाला आणखी सुवर्ण संधी आहे. जर वैयक्तिक 20 धावसंख्या काढल्या तर 4,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय संदीपजी तांडेल यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. वैयक्तिक 20 धावसंख्या काढल्या तर 4,000 रुपये. नक्कीच विपिन दादा, जसा घड्याळाचा आकडा वाढेल तसे पैसे वाढतील. नक्कीच नक्कीच प्रतीक, जाम आहे पैसा. नाही संदीप दादा नेहमीच नाही, दिलदार व्यक्तिमत्व आहेत संदीपजी तांडेल सर. नक्कीच, कारण प्रोत्साहन देतात खेळाडूंना, कारण घरची स्पर्धा आहे. आयुष येतोय दुसरे षटक घेऊन. धावसंख्या 6, अजून 19, 12 चेंडू 19 धावा, 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू. गोलंदाजाला देखील सुवर्ण संधी असेल. लगातार 2 विकेट जर घेतले तर रोख रक्कम 2,000 संदीप दादा तांडेल यांच्याकडनं. म्हणजे दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. भेदभाव भेदभाव हा लिलाच नाहीये आमच्यामध्ये. दोन्ही संघालाही संधी दिली आहे. 20 धावा वैयक्तिक 4,000 रुपये, 2 गडी बाद केले लागोपाठ तर 2,000 रुपये. म्हणजे दोन्ही संघांना मात्र इथं संधी मात्र संदीपजींनी दिलेली आहे. भेदभाव नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, भिरकावलाय चेंडूला. सुरेख फटका पाहायला भेटतोय. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 11च्या घरात. आता मात्र समीकरण बदलली आहेत, ती म्हणजे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 10 चेंडू 14 धावा. 20 धावसंख्या काढा, 4,000 रुपये घेऊन जा दादा. 2 गडी बाद कर, 2,000 रुपये घेऊन जा दादा. बक्षिसांची लयलूट पाहायला भेटतीये. येस, सिद्धेश कडू यांनी जरी 10 धावसंख्या अजून काढल्या तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. अळक्यातने पुश करतो चेंडूला. डी मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 12. आता मात्र 9 चेंडू आणि 13 धावा. 9 चेंडू 13 धावा, 13 धावा 9 चेंडू आणि बक्षिसांची लयलूट पाहायला भेटतीये. 20ला 4 आणि 2 विकेटला 2,000. सन्माननीय आदरणीय संदीपजी तांडेल यांच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट पाहायला भेटते. पण एकदा बाला तयार. सिद्धेश साठी देखील ऑफर आहे. सिद्धेसाठी ऑफर आहे. आणखीन जर 9 धावा काढल्या तर 2,000 रुपये. भिरकावला चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय आणि या चौकार. धावसंख्या 16. 2 चेंडू शिल्लक 2. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय गावदेवी 8 नेरूल संघाचा. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सिद्धेशच्या माध्यमातून. विपिन, नक्कीच. पुन्हा एकदा बाला तयार. भिरकावला चेंडूला, चेंडू जातो डी मध्ये. धावसंख्या 17. 7 चेंडू आणि 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. सामन्याचा स्पीड वाढवा. 7 चेंडू 8 धावा. एक जबरदस्त लढत पाहायला भेटतीये. पुन्हा एकदा बाळा तयार. शेवटचा चेंडू या षटकातला.
निर्णायक चेंडू असेल या बाळाच्या कोट्यातला शेवटचा चेंडू. तोंड देईल सिद्धेश. तू बाला, बाला तू सिद्धेश. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. बाळा टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, सरळ सोडून देतोय. लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू. अवांतर चेंडू पाहायला भेटतोय. आता मात्र समीकरण बदललेत, ती म्हणजे 7 चेंडू आणि 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. 2 गडी बाद केले 2000 रुपये. 10 धावा काढल्या तर 2000 रुपये. 20 धावा काढल्या तर 4000 रुपये. अशी बक्षिसांची लयलूट सन्माननीय आदरणीय संदीपजी तांडेल यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. बक्षिसांची मात्र लयलूट पाहायला भेटत आहे, कारण की घरची स्पर्धा ही पाहायला भेटते. घरच्या स्पर्धेमध्ये मात्र प्रोत्साहन देत आहेत या खेळाडूंना संदीपजी तांडेल. आता मात्र 7 चेंडू आणि 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. 7 धावा 6 चेंडू इथं पाहायला भेटतात. आणि शेवटचं षटक गोलंदाज येतोय तेजेश. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. भिरकावला चेंडूला आणि गफलत करतोय क्षेत्ररक्षक. 2 ढेंगामधून चेंडू पसार झाला आणि चौकार गेला. धावसंख्या 22च्या घरात. आता मात्र 3, 5ला 3 असा भाव पाहायला भेटतोय. नक्कीच अक्षयजी, पैशावाल्याचा पैसा मात्र जात नाही. पैशावाल्याचा पैसा आपल्या खिशातच येणार. आणि इथे मात्र चला रिव्ह्यू घेतलाय. Review Fielding घेतलाय. करणाऱ्या टीमनं रनआउट साठी डायरेक्ट हिट केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून DRS घेतलाय. फिल्डिंग करणारा संघ गोवंडी संघानं डायरेक्ट हिट केलाय. येस, नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे, नॉट आउट. 4 चेंडू 2 धावा अजून जिंकण्यासाठी. 4 चेंडू 2 धावा. अतिशय चांगला निर्णय आपण पाहिला DRS च्या माध्यमातून. नक्कीच लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय आपण. प्रेक्षक लाईव्ह याच्या माध्यमातून सुंदर असं Yes, 4 आयोजन तर आहेच. कॅमेऱ्यांच्या सह ही स्पर्धा कव्हर केली जाते. नक्कीच आपण मागच्या स्वतः स्पर्धेमध्ये या पाहिलं. स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलाशदादा म्हात्रे. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी कैलासजी म्हात्रे यांचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 4 चेंडू 2 धावा. ओ सुरेख चेंडू. इथे मात्र धाकधूक वाढली या दोन्ही संघांची, कारण समीकरण 2 चेंडू 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू 2 धावा, 2 धावा 3 चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. गोलंदाज तयार. तोंड देत सिद्धेश. आणि इथे मात्र चेंडू जातोय डीच्या बाहेर. आणि इथे मात्र बाद. 2 चेंडू 2 धावा. येस, 2 चेंडू 2 धावा. डबल शॉट लागला असं वाटतंय. नक्कीच गरम झालाय सामना आता. Yes. प्रतीकजी, आता हाय व्होल्टेज मात्र सामना. सामना जवळ सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे आता. नक्कीच मगाशी असं वाटलं होतं की एकतर्फी झालाय की काय सामना. आता मात्र कुठेतरी दोन्ही संघांसाठी बॅलन्स असेल सामना. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. नक्कीच प्रत्येक हाय व्होल्टेज सामना पाहायला भेटतोय. गरम झालाय सामना. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. बॅट्समॅननं रिव्ह्यू घेतलाय. अंपायरने आउट दिलाय. अंपायर कॉल आउट आहे.
करावे बॉक्स क्रिकेट चषक पाहायला भेटतोय 2026. बऱ्याचशा वर्षानंतर ही स्पर्धा करावे गावामध्ये रंगते. नक्कीच बिपिन दादा, कैलाश दादांनी पाहिलेलं स्वप्न कुठंतरी सत्यात उतरताना दिसतंय आणि कुठंतरी या स्पर्धेला यश मिळतंय आणि प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद मिळतो. या नक्कीच नक्कीच प्रेक्षक आनंद लुटतायत. आपण पाहतोय करावे गावातले प्रेक्षक आपण पाहतोय, सेक्टरचे प्रेक्षक आपण पाहतोय, कारण आनंद लुटताना आपल्याला ते दिसत आहेत. ही तर सुरुवात आहे आणि याच्यानंतरही अशा स्पर्धा Yes. मोठमोठ्या स्पर्धा हा तर trailer याच्या माध्यमातून- हा तर ट्रेलर आहे असे Picture अजून संदीपजी बाकी आहे. सांगतायत. यस, अंपायर डिसिजन, बॅट्समन आउट. आता मात्र 2 चेंडू 2 धावा. मजा तर येणार. 2 चेंडू 2 धावा. रंगतदार सामना, गरम झालेला सामना, हाय व्होल्टेज सामना पाहायला भेटतोय. ओमसाई गोवंडे वर्सेस गावदेवेट नेरुल यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. 25 धावांचं आव्हान. 18 चेंडू 25 धावांचा पाठलाग करताना आता मात्र समीकरण बदलले आहेत. ती म्हणजे 2 चेंडू आणि 2 धावा. 6 चेंडूवर 7 धावा हव्या होत्या. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. नौका फलंदाज आलाय तो म्हणजे राहुल. पुन्हा एकदा गोलंदाज. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. रंगतदार सामना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ सुरेख फटका. यस, या संघाचा सरसेनापती राहुल